सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील कामगार नगर भागातील रहिवासी हबीबुर रहमान अतिकुर रहमान अन्सारी यांची तब्बल 32,500,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी मुख्य आरोपी नदीम अब्दुल हाफिज अन्सारी व त्याच्या इतर साथीदारांवर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपींनी प्लॉट खरेदीच्या व्यवहारात बोगस कागदपत्रे तयार करून एकाच प्लॉटची डबल खरेदी केली आहे। इतकेच नाही तर दुसऱ्या एका प्रकरणात चक्क एका मयत व्यक्तीला जिवंत दाखवून त्याच्या नावे खोटे दस्तऐवज आणि बनावट ऑनलाईन चलन तयार करून फसवणूक केली आहे। या व्यवहारात पैसे परत मागितले असता आरोपीने दिलेले बँकेचे चेक बाउन्स झाले तर स्टॅम्प पेपरवर दिलेले हमीपत्रही खोटे ठरले। आपली मोठी फसवणूक झाल्याचं लक्षात येताच हबीबुर रहमान यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। त्यानंतर हा गुन्हा दाखल झालाय। धुळे शहरात भूमाफियांचे मोठे रॅकेट सक्रिय असून ते निष्पाप नागरिकांना जाळ्यात ओढत आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन, राज्याचे महसूल मंत्री आणि स्थानिक आमदारांनी या गंभीर प्रकरणात लक्ष घालून या भूमाफियांवर कठोर कारवाई करावी व आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी आर्तहाक हबीबुर रहमान यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।